रामकृष्ण हरी मंडळी आणि जय शिवराय. शुभ सकाळ सर्वांना. दिवसभराचं ऑफिसचं काम संपवून म्हणलं काहीतरी खावं आपण नाश्त्याला. घरात होते मखाने, पण 20,000 रुपयाला ते बनवायचे कसे हेच माहित नाही. मग काय तर केलं युट्यूब ओपन आणि मारली रेसिपी सर्च, आणि तिथे मला सापडले खूप सारे मखाण्याचे प्रकार. म्हणलं मसाल्याचे बनवण्यापेक्षा आपण काहीतरी गोडच बनवूयात. चला म्हणलं आपण गुळाचे मखाने बनवूयात. मी गेलो किचन मध्ये आणि बांधलेले मखाने सोडून घेतले ताटामध्ये. मी मखाण्यांना म्हणलो तुम्हाला बनवल्याशिवाय मी आता सोडतच नाही. त्यानंतर मी केला गॅस चालू आणि ठेवली गॅसवर कढई. लगेचच मखाने पडले कढईमध्ये. मखाने मला म्हणले मालक जरा दमानी. तापलेल्या कढईमध्ये मी मखाने टाकून घेतले आणि त्यांना भाजायला सुरुवात केली. मखाने चांगलेच भाजले आणि ब्राऊन कलरचे झाले. मग मी लगेचच घेतले काढून आणि मी कढई ठेवली परत गॅसवर आणि नंतर घेतला मी गुळ घेतला मी पटापटा कापून म्हणजे मी त्याचे केले बारके बारके तुकडे आणि टाकले कढईमध्ये. गरम गरम कढईत पडला गुळ आणि लगेचच लागला वितळायला. तापलेल्या गुळाला मी चांगलेच मिक्स करून घेतलं. त्यानंतर गुळामध्ये थोडंसं पाणी घातलं. त्याच्यानंतर आली तुपाची वेळ. हे तूप होतं एकदम गावरान. गुळ, पाणी आणि तूप मी यांना चांगलंच मिक्स करून घेतलं. त्यानंतर मी टाकले त्याच्यात मखाना आणि आपले मखाने झाले रेडी. मखाने तर खूपच सुंदर दिसत होते. म्हणलं यांना तारक मेहता का उलटा चष्मा बघता बघता खाऊन घेऊया आपण. चला मित्रांनो, मी तर खातो मखाने. भेटूयात उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही घ्या फॉलो करून.